तुम्ही ऐकणार आहात एक सुमधुर गोड आवाज ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे सुरेश केवारी सरांचा एक गोड आवाज तुर्तास मी तुमची रजा घेतोय आणि या मॅच साठी जोडले जातील अर्थात सुरेश केवारी सर धन्यवाद. झोपेतून उठलेत आणि तुम्ही उठवा प्रेक्षकांना. या सामन्याचा मेन ऑफ द मॅच पंच 2 मिनिटं थांबा. कोण आहे? सुभाष ठरलाय सामन्याचा मेन ऑफ द मॅच. सुभाष आपण या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मिडल षटक. चला पंच स्टार्ट करा. येस डीजे सॉरी येस धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद उत्तमजी पाटील साहेब. खरं तर डोळा लागलेला माझा काय आता उडलो रट्ट्याल. जाऊया मॅच मध्ये भरपूर चांगले मॅच पाहायला मिळते. फटका भरपूर चांगला अगदी विचार केला तरी त्या फटका कबाडीचा पाहायला मिळाला. बॉल झालाय फरार 6 धावींसाठी. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते. अगदी विचार केला तर दुसऱ्या फेरीमधील पहिली मॅच खरं तर पाहायला मिळते. तिसरी मॅच आहे का? तिसऱ्या फेरीमध्ये येस थँक्यू. तिसऱ्या फेरीमधील पहिली मॅच पाहायला मिळते. आम झोपिंग होतो ना त्याच्यामुळे काय आता जबरदस्त मॅच. अगदी जर विचार केला तर 3 बॉल क्रिकेट डॉट पाहायला मिळाले. 2 ओव्हरची मॅच आहे ना. 2 ओव्हर ती मॅच आहे ना. 3 बॉल हुकल्यावर काय झालं बाय मोकळी केली ना बॅटमन ना. इथे क्रॉस द लाईन फटका खेचलाय. बॉल थांबडा रडाईया झालाय फरार. अगदी विचार केला तर चौकारी ते पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच पाहायला मिळतो. 2 ओव्हरची मॅच आहे आणि 2 ओव्हरच्या मॅच मध्ये जर का थर्ड अंपायरची मागणी. चला नेक्स्ट बॉल चेक केला जाईल म्हणजे हाच बॉल चेक केला जाईल. चौकार आला इथून पुढे मॅच मध्ये. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बनला दर्शक. बॉल झाला फरार. 1 बाउन्स सीमा पार येतोय चौकार. डिलिव्हरी आहे. चांगला बॉल कधीतरी आणि त्या चांगल्या बॉल वरती तितकाच चांगला चौकार देखील पाहायला मिळाला. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळाले. अगदी विचार केला तर थोडीशी थंडीचं वातावरण पाहायला मिळतं. इथे अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे बनला दर्शक. बॉल झालाय फरार. सीमा पार चौकार. हॅलो धन्यवादजी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपुष्टात आला. 12 धावा फलकावरती. अगदी विचार केला तर 6 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. जयदच्या बॅट्समनला चांगल्या धावा ही पाहायला मिळाल्या. रोहित गोलंदाज टॅग वरती पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. शेवटचं षटक पाहायला मिळतं पहिल्या डावामध्ये आणि इथे फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे
आणि अगदी विचार केला तर एकच धाव या बॉलवरती पाहायला मिळते. 12 धावा फलकावरती, 13 धावा फलकावरती. 14 धावा. नो बॉल असेल, 11 बॉल फिट असेल नक्कीच. 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच. इथे अजून एक फटका चांगला. वाट बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बघा जरी का पहिल्या ओव्हर मध्ये ना 3 बॉल जरी डॉट आले असले तरी मात्र इथून पुढे बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग लाईन आहे. अगदी विचार केला तर 2 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये खरं तर अगदी आपण पाहायला गेलो तर धावा भरपूर चांगल्या पाहायला मिळतात. काय रे, कोंबडा हरवला का? हा, लेट बॉल असेल. जाऊया मॅच मध्ये पुन्हा एकदा. यावेळेस फटका कबाडीचा शतरक्षक आहे. इथे फलंदाज बाद. पहिली विकेट कधीतरी ते पाहायला मिळाल्या. अगदी विचार केला तर आपण पाहतोय जबरदस्त मॅच. 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात. झुरिया जर अक्षय डेव्हिड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अक्षय डेव्हिड फलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॉल व्हाईट. पहिल्या मॅच काय माहिती करत एवढा रे काय नव्हता लागे, पण आता ऑपरेटर लय काय झाला आणि काय नाही काय सांगायचं आहे. आता मोकार रे काय लागात तेवढा झाला. हो यावेळी चांगला बॉल खरं तर फेकला. त्याला तर अगदी विचार केला तर मित्रांनो जयदाची बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. जयदाची बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल खेळलाय. 19 धावेवरती नाबाद पारी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस धोड धावा या बॉलवरती पाहायला मिळाल्या. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 24 धावा फलकावरती. 24 धावा फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओहो याही वेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. कबाडीचा फटका. बॉल झालाय फरार. बिग हिट षटकार. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 28 धावा फलकावरती. 28 बनल्या बघा. जणू काय असं वाटत होतं की बॅटिंग करणारी टीम थोडीशी ढासळली की काय.
पहिल्या ओव्हरमध्ये आला होता 12 धावा. तिथून जर विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्याच धावा पाहायला मिळाल्यात. यावेळेस ही चांगला बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आणि विचार केला तर इथे फलंदाज बाद असे 29 धावा फलकावरती आणि 30 धाब्यांचं 29 धावा फलकावरती आणि 30 धाब्यांचं टार्गेट आहे. 12 बॉल मध्ये 30 बनल्या जातील का या मॅच मध्ये. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. हॅलो हॅलो 30 धाब्यांची गरज आहे. 30 धाब्यांची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला बडवायच्यात. कोशाने क्रिकेट संघाला मानवने टीमला खरं तर चांगल्या धावा बडवल्यात. करा तुम्हीच भांगड करा मग काय करूयात आता. काय सांगायचं ये बाबजा ये बाबजेव ए बाबजेव नाही बाबजा नाही ऐकत काय सांगायचं आहे. हेलो आजकल के नौजवान 4 चीजों के पीछे पड़े हैं. एक तो है दोस्तों पबजी, दूसरा है पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लड़कियां. जरूरी इन 4 शब्दों में मैं कुछ कहना चाहूंगा कि देवदास की तरह जान मत लो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो, ना चंद्रमुखी ना पारो, रोज रात को स्ट्रॉन्ग बियर मारो और आराम से अपनी जिंदगी गुजारो. जाऊया मॅच मध्ये. 30 बडवायचे आहेत 12 बॉल मध्ये. 30 बडवायचे आहेत 12 बॉल मध्ये. अंपर काय झाला तुला. अंपरले काय झालं काय नाही टमू डाय उपटून पाटायला लागला आता. गणेश गोलंदाज ट्रॅक वरती आहे. 29 धावा फलकावरती आहेत. 30 धावांचं टार्गेट आहे. खरं तर मांडवणे क्रिकेट संघाची बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली. गेम ऑन. गोलंदाज स्ट्राईक वरती गणेश पाहायला मिळतोय मांडवणे क्रिकेट संघाकडनं. इथे क्रॉस द लाईन फटका खेचलाय बॉल झालाय फरार. येतोय षटकार डीजे. धाव्यांचं लक्ष देखील भरपूर आहे. 12 बॉल मध्ये बडवायच्या 30 धावा. त्या 30 धावा बनल्या जातील का या मॅच मध्ये. परंतु पहिल्या बॉल मध्ये ना सुरुवात कमालीची आहे. ओहो यावेळेस जुने क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता आणि बॉल शेवटच्या मुवमेंटला आलेला आहे. आणि बघता बघता 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. नका रावडं भांडू त्याला बॉल ना हल्ला त्या काय करेल बिचारा. काय सांगायचं आहे. थोडस सकाळचं सत्र पाहायला मिळतं आणि सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी थंडी ही जाणवते या मैदानावरती आणि धुक्याचं ही वातावरण पाहायला मिळतंय. पंच 1 मिनिट बघा जी क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे. ऑब्जेक्शन आला इकडून. जो क्षेत्ररक्षक आहे त्याने हातामध्ये ग्लोव्ज घातलेत. याच्यावरती काय निर्णय. इकडं समोर आहे समोर.
फिल्डर लागलो झाला असतं का बघा आतापर्यंत आपण एवढ्या स्पर्धा खेळलोय. आतापर्यंत आपण स्पर्धा भरपूर खेळलोय. विकेट टिपर कडे विकेट टिपर कडे जर क्लोज असतील तर ते चालतात, पण क्षेत्ररक्षणाकडे असलं तर चालत नाही. पर्यंत आता याच्यावरती खरं तर कारवाई केली जाते 2 फणसाच्या माध्यमातून. काय सांगायचं बॅटवे प्लेयर माल गाव का मोकार मटालात हा काय सांगायचं नाही कंचान बरोबर नंतर लाव इकडून असाच पाहिजे. येस 2 धाव्यांची पॅलेंट असेल खरं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम म्हणजेच मांडवणे क्रिकेट संघाला 2 धाव्यांची पॅलेंट. जशी पहिली ओव्हर संपेल तशी मात्र त्या 2 धावा आपण ऍड करणार आहोत. ती म्हणजेच खरं तर कोशाने क्रिकेट संघामध्ये बघा आयोजकांचा डिसिजन फायनल आहे. 2 धाव्यांची पॅलेंट घेऊन खेळावी लागेल इथून पुढे. त्या उद्याचा आणि परवाचा आता उकरू नका कर हो मॅच लगेच सुरू करा. काय सांगायचं आहे आमचं ऑपरेटर काय सांगायचं आहे ते पार झाला ते हा डेला जायचं आहे नाईट करतायत काय कावाय का त्यांच्या डोळ्याला बुरी आली होय ना. काय सांगायचं आहे चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. या कुठली मिरवता त्या मगला पार येऊ लाय ना थोड लाय होत्या ते का बाबा त्या बरोबर काम केलाय. 3 बॉल ओव्हर संपल्यानंतर आपण ऍड करणार आहोत. यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे कबाडीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं. 1 धाव या बॉलवरती कडे तर पाहायला मिळाले. जबरदस्त मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अजून 2 बॉल शिल्लक असतील या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते यावेळेस. चांगली मॅच इकडून दाखवून का जायचंय नाही ना तुला अजून मस्त नाही कपला का तू थिएटर दे का जागा काय सांगायचं आहे. येस नक्कीच बॉल थोडासा अगदी इथूनही दिसला नव्हता. बघा आहे अजून या पहिल्या ओव्हर मधील शेवटचा बॉल शिल्लक असेल. टीमची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. ज्या वेळेस ना खरं तर मांडवणी क्रिकेट संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस 6 बॉल मध्ये 12 धावा होत्या मांडवणी क्रिकेट संघाच्या. तिथून जर विचार केला तर दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगल्याच धावा आल्या होत्या आणि ते बघता बघता अजून एक एस थर्ड अंपायरची मागणी केल्या म्हणजे त्या टीव्ही अंपायर कडे रिव्ह्यू घेतला इथे व्हाईट साठी. हा बॉल चेक केला जाईल. बॉल अगदी चांगला आहे की खराब आहे.
अंपर शेवटची पंगत आहे, इकडे या ना तुम्ही. या ना, जरा लय क्लोज आहे ना. थोडा रस्ता कमी आहे, पाणी टिकला जमल का? जमल ना? बर या या या. नाही ना, तू अंपरी आज आला ना तर एवढा एक रस्ता केल ना. काय जायचं आहे असू द्या. बघा डिसिजन आहे तो थोडासा क्लोज आहे, तोपर्यंत आम्ही डिले देऊ शकणार नाही. स्वतः पंच आलेत हा डिसिजन देण्यासाठी. पुन्हा एकदा टीव्ही आपण दाखवतात, पंचाला चेक केला जातोय. काय रे पुरपास आहे का? हा येस, फ्ले डिलिव्हरी आहे. चांगला बॉल राहिला इथे. बघा 11 धावा फलकावरती आहेत आणि 2 धाव्यांची पॅलेंट होती ती आपण देखील ऍड करणार आहोत. 2 धाव्यांची पॅलेंट होती ती ऍड केली आणि 13 धावा फलकावरती. अजूनही 6 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. जयदास गोलंदाज ट्रॅक वरती, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि हो त्याच्या हातामधून बॉल फसलाय. अगदी विचार केला तर यावेळेस चांगला बॉल आणि बघा 2 धावा पाहायला मिळाल्या त्या बॉल वरती. अजूनही 5 बॉल 15 धावांची गरज. कांडो वालगडी वाट बघा, कंच आमचे जोडेल खेळा येतात तटफुटे ते येताना. त्या कांडो वाजा कंच येटून गेला मोकारी उला का त्याला उला जाता ना रे. ओहो फटका कबालीचा आहे. अरे क्षेत्रक शेड होतं थोडस खराबही झालं आणि ते ओहो फलंदाज बॅक टू डगआउट. डीजे वरती. अजूनही 14 बडवायच्या 4 बॉल मध्ये. खर तर जबरदस्त मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आंपर उले वजच टोकना बॅट दांड दांड पोडून टिकशील. इथे फटका चांगला आहे, उंची भरपूर आणि लांबी देखील तितकीच. जबरदस्त मॅच खर तर पाहायला मिळते. अगदी विचार केला तर कांडोळी क्रिकेट संघ देखील वाट बघतोय आमच्या विरोधात कोणता संघ खेळण्यासाठी येईल. 3 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे. 3 बॉल आणि 10 ची गरज. मॅच तर आले रंगात, परंतु बनेल का? ओहो यावेळेस कबाडीची गोलंदाजी, कबाडीची गोलंदाजी. अजूनही गेम ऑन आहे. 2 बॉल आणि 10 ची गरज. येस थांबा, त्याच करायला लागेल. काय सांगता बाळा नाही जाता निसतूच
काय गरज आहे गारट्या गारट्यात. हॅलो, फ्री डिलिव्हरी आहे आता. 2 बॉल आणि 10ची गरज आहे. बस भावी नवरदेवाचा आवाज आला. काय सांगायचं झालाय का नाही मला नाही का, पण भावी नवरदेव आहे वाटतंय. 2 बॉल आणि 10ची गरज आहे. अफिल जोरदार आणि ते बघता बघता सर अगदी विचार केला ना तर हा बॉल कबालीचा फेकला. टर्निंग पॉइंट होता हा बॉल एक गेमचा. गेम इथे आता बनल्या. गेम खरं तर इथे बनल्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या. मांडवने क्रिकेट संघाचा विचार केला तर पहिली मॅच देखील चांगल्या प्रकारे विजेता केली आणि तिथून बघता बघता सातत्याने त्यांच्या पाठीशी यश भरपूर चांगलं राहिलं आणि तिथून यश मिळालं आणि प्रयत्न भरपूर चांगले त्यांचे राहिल्या. संघर्षही केला. संघर्ष करता करता इथे अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल व्हाईट बॉल. अगदी विचार 1 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. एखादा नो बॉल एखादा खरा बॉल या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल आणि ठोकला इथे षटकार. बघा 2 धावेने खर तरी मॅच गमावली. जबरदस्त मॅच खर तर पाहायला मिळतं. पादर साहेब काय विचार आहे नाही आज आहे. चला कांड्रोली टीम आपण या. अक्षता घेऊन या.